आज लोणावळ्यातही दमदार पाऊस झाला। पहिल्याच पावसात संपूर्ण लोणावळा ओलचिंब झाला होता। इतके दिवस कोरडे पडलेल्या डोंगरांवरून आता धबधबेही दिसायला लागले। लोणावळ्यात पाऊस सुरू झाला याची कुणकुण लागताच पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळायला लागली। लोणावळ्यामधल्या धबधब्यात मनमुराद खेळण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला। आता हिरवगार झालेला लोणावळा वीकेंडला आणखी गजबजून जाईल। भरपूर आता पाऊस आहे। पाऊस कालपासून सुरुवात झालेला आहे। धुकं येते, थोडं जाते आणि भरपूर या ठिकाणी पर्यटक आलेत। कॉलेजच्या मुलामुलीचा जास्त भरणा आहे आणि सुंदर असं वातावरण आलेलं आहे, त्यामुळे धंद्यातही थोडा चांगला होतोय। भजी वगैरे चहा लोक घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि ते या ठिकाणी घेऊन आस्वाद घेतात सर्व वातावरणाला। खूप दिवसापासून इच्छा होती लोणावळ्याला यायची, पण पाऊसच नव्हता। पण काल कळलं की इथे पाऊस पडला, त्यामुळे आज काल रात्रीच प्लॅन केला आम्ही सगळ्या मित्रांनी की लोणावळ्याला जायचं। आणि आज किती सुंदर वातावरण आहे, मस्त एकदम मजा येते। निसर्ग एकदम शांत सुंदर थंडावा, एकदम मजा येऊन राहिली। कालच काय आलं की लोणावळ्यामध्ये पण पाऊस चालू आहे, मुंबईत पण पाऊस चालू होता, त्यामुळे कळल्यानुसार आम्ही लगेच प्लॅन बनवला रात्री आणि लगेच इथे आलो फिरण्यासाठी लोणावळ्यामध्ये। जसं काही इथे आपण पाहतोय की खूप चांगलं असं धुकं वगैरे पसरलेलं आहे। लोणावळा खंडाळा हे खूप मोठं पर्यटनाचं केंद्र आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्लॅन बनवून झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।